माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, माननीय छगनरावजी भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, दत्तामामा भरणे असतील, जयकुमार गोरे असतील, आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण. मी खूप जबाबदारीने बोलतोय. महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा, गावगाडा चालवणारा, व्यवस्था चालवणारा, गेल्या 400-500 वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा, उपजाऊ जमिनीची धारणा करणारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डीसीसी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाला तर गावगाड्यातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटक्या विमुक्त